शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा। सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व विभाग प्रमुख शरद शंकर कनसे यांचा वाढदिवस ठाणे शहरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला कनसे यांच्या पुढाकाराने शरद कनसे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा, ज्येष्ठ व अपंग नागरिकांना व्हीलचेअर व वॉकर तसेच इतर वस्तूंचं वाटप करण्यात आले। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीतमय संध्याकाळ आयोजित करण्यात आली होती। यावेळी अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। साईबाबा मंदिर रोड, रामचंद्र नगर 3, ठाणे शिवसेना शाखा, रामचंद्र नगर 2-3, संभाजीनगर, लेनिन नगर, आदर्श नगर येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला। समस्त यावेळी शिवसेनेचा परिवार त्याचबरोबर इतर पदाधिकारी यांची उपस्थिती येथे लाभली। शरद कनसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी, उपविभाग प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, ज्येष्ठ शिवसैनिक तसेच शिवसैनिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शरद कनसे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जात असतात। यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले। त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणेकर नागरिक तसेच अनेक राजकीय पक्षांचे नेते मंडळी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता इथे उपस्थित झाले होते। यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, माजी महापौर नरेश मस्के, उपमहापौर रमाकांत मडवी, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, परिवहन समिती सभापती विलास जोशी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर अशोक वैदी, हेमंत पवार, सुधीर कोकाटे, घनश्याम कनसे, माजी नगरसेविका निर्मला कनसे, निखिल कणसे व इतर मान्यवर, शिवसैनिक व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। दत्ताराम मांडवकर आपण व्यासपीठावरती उपस्थित आहेत का? दत्तारामजी मांडवकर काम करत आहोत, त्यांचा त्यांनी स्वीकार करा। तसं सन्माननीय अशोक वैदी साहेब आणि त्यांना आपण जी मदत जाहीर केली होती रोख रक्कम 25,000 रुपये या ठिकाणी आपण त्यांना प्रदान करत आहोत। सन्माननीय शरद कनसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तरांगे कुटुंबियांना आपण 25,000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
शिवसेना शिंदे गटाचे सचिव, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख, जनसामान्यांच्या समस्यांचे निरासन तत्परतेने करणारे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे माजी महापौर संजय भाऊराव मोरे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संजय मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील काही नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने हे पाहायला मिळाले. ठाण्यातील किसननगर भागात वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. ठाणेकर नागरिक तसेच अनेक राजकीय पक्षांचे नेते मंडळी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता किसननगर भागात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, माजी महापौर नरेश मस्के, उपमहापौर रमाकांत मडवी, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, परिवहन समिती सभापती विलास जोशी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी नगरसेविका पूजा वाघ, माजी नगरसेविका सुखदा मोरे, मिहीर ठक्कर व इतर मान्यवर, शिवसैनिक व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. हो तुम्ही समोर ना बाजूला ना कसं काढणार फोटो. थांबा जरा थांबा. नहीं वो बोला मागे लांब पाठी आहे ना पाठी. छत्रपती शिवाजी महाराज. Happy birthday. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. तुतारीच्या निनादात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्याबद्दल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे पक्ष चिन्ह दिले आहे. तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आज पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळेस कार्यकर्त्यांकडून वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, आमची तुतारी निष्ठेची, तुतारी वाजवणार, गद्दारांना गाडणार अशा घोषणा देखील देण्यात आल्या. याप्रसंगी सुहास देसाई यांनी लढाईला निघाल्यावरती आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रीत या महाराष्ट्रात आहे. आता तुतारी हे चिन्ह मिळाले असल्याने आम्ही रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली आहे. आम्ही खोके घेणारे बोके आणि गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं. तर विक्रम खामकर यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्याने आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे. कारण जी चिन्हे मागितली होती त्याऐवजी तुतारी दिल्याने आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढण्याचा वारसा चालवणे अधिक सोपे झाले आहे. यावेळेस माजी नगरसेविका आरती गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष राहू पाटील, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, आरोग्य सेलचे अध्यक्ष असद चाऊस, कार्याध्यक्ष सुभाष यादव, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली. एका योद्ध्याला शोभेशी 84 वर्षाचा म्हातारा, वैद्यविंद्यांना म्हाताराच म्हणेन, त्यांना आवडत नाही म्हणून, आज युद्धासाठी उभा राहिलाय. पण संकेत काय मिळाले? चला युद्धाला उभे राहा, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी. हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत. शरद पवार युद्धाला उभे आहेत. या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्माचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे. आम्हाला एकच माहिती आहे, आमची निष्ठा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार. त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठचंही असू दे, आम्हाला काय फरक नाही पडत. आम्हाला एकच पाहिजे, शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे. पण तुम्हाला आज मी सांगतो, हातात क्रांतीचे मशाल घेऊन आणि विजयाची तुतारी वाजवत आम्ही आजपासून निघाले आहोत. त्यामुळे शत्रू गटाचे जे कोण असतील ना, जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत, त्यांना सांगतोय की सांभाळून राहा, उगाच जिद्द पकडू नका, नाही तर कपडे सोडून पळायची वेळ. आज अतिशय आनंद झालाय. आमची निशाणी आम्हाला मिळाले. खरं म्हटलं तर आमची निशाणी घड्याळच होती, परंतु आपल्याला सगळ्यांना माहित आहे, लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत हा पक्ष कोणी स्थापन केला? पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, हा प्रत्येक भारतीय आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन जाणतोय. परंतु काही वेळेला काही आता राज्यामध्ये काही ठिकाणी बाप चोरले जातात, काही ठिकाणी पक्ष चोरले जातात. त्याप्रमाणे आमचेही बाप चोरले गेले, त्यानंतर बाप आमच्याकडे राहिले, पण पक्षाची निशाणी मात्र चोरली गेली. तर त्यासाठी आम्हाला आज तुतारी म्हणून निशाणी मिळालेली आहे. त्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण की कुठल्याही लढाईला जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते रणशिंग तुतारी वाजून सुरू केलं जातं, ते फुंकलं जातं. तर आम्हाला स्वाभिमान आहे. ही तुतारी निष्ठेची आहे, ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, ही तुतारी पुरोगामी विचारसरणीची आहे आणि ही तुतारी शिव, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कसा दिल्लीच्या तख्ताला हादरा बसवेल त्यासाठी आम्ही आज रणशिंग फुंकलेला आहे.
अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील 16 SRA योजना वगळल्या. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या 16 झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या योजना रखडल्या होत्या. आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काची घरे मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ठाणे शहरात गेल्या काही वर्षापासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती. अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या. शेकडो कुटुंबे भाड्याच्या घरात राहत होती. अशावेळी राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली. ठाण्यात क्लस्टरचे 44 आराखडे तयार करण्यात आले. यातील किसन नगर क्लस्टरचे काम सुरू झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेलं नाही. या योजनेत SRA योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्याने क्लस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला. SRA योजना ठप्प झाल्याने हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती. SRA योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित 16 सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. गेल्या 2 वर्षापासून केळकर यांनी SRA प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा, अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने अध्यादेश काढून सन 2022 पर्यंत सुरू असलेल्या SRA योजनांना क्लस्टरमधून वगळण्यात आले आहे. शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानीन, त्यांचं अभिनंदन करीन. ठाणे शहरामध्ये क्लस्टरची योजना सर्वदूर सुरू झाल्या होत्या, त्याचे आराखडे तयार झाले होते आणि SRAचे जे प्रकल्प ज्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या असे अनेक प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमध्ये घेतले गेले होते. क्लस्टरमध्ये घेतले गेलेले असल्यामुळे यांचं SRAचा प्रकल्प जो आहे तो ठप्प झाले होते आणि हजारो झोपडपट्टीवासीय जे आहेत यांच्यावर एक प्रकारे म्हणजे वाट बघण्याची वेळ आली होती. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टर मुक्त व्हायचं होतं आणि असे जे SRA प्रक्रिया असलेले प्रकल्पातले लोक माझ्याकडे आले होते, त्यांची आम्ही पाठपुरावा केला. त्यांच्या संबंधातल्या त्या सगळ्यांना घेऊन जवळजवळ 18 SRA प्रकल्पाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते. SRAच्या बरोबरही मिटिंग झाल्या, विधिमंडळातही आम्ही त्याचा पाठपुरावा मी केला आणि त्या दृष्टीने आणि ते न्याय्यच होतं, कारण की SRA प्रोजेक्ट आमचा कधी पूर्ण होणार, झोपडपट्टीवासी जे ते विचारत होते. कारण प्रक्रिया आमची सुरू झाली आहे. क्लस्टर जोपर्यंत त्या ठिकाणचा आराखड्यामधला सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही किती वर्ष वाट बघणार, अशी फार मोठी अडचण या झोपडपट्टीवासियांची झाली होती. परंतु आज या शासनाच्या निर्णयाच्यामुळे ते मुक्त झालेले आहेत, ऐच्छिक आहे. 2022च्या आधी ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या सगळे जण जे आहेत ते क्लस्टरमधनं SRAचे प्रोजेक्ट राबवायला मुक्त केलेले आहेत. भाद्रपद गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनवण्याआधीच महापालिकेने मूर्तिकारांची बैठक घेऊन यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनवाव्यात, यासाठी लागणारी शाडू माती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करून देईल अशी ठोस भूमिका महानगरपालिकेने घेतली आहे. तसेच मूर्तिकारांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करून सुवर्ण मध्य काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये मूर्तिकारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपायुक्त वर्षा दीक्षित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसेच ठाण्यातील बहुसंख्य मूर्तिकार उपस्थित होते. शाडू मातीच्या मूर्त्या या पर्यावरणपूरक असल्यामुळे यंदा घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूची असेल याची दक्षता मूर्तिकारांनी घ्यायची आहे. तसेच गणेश मूर्ती साठवणूक करण्यासाठी, मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेकडे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मूर्तिकारांना शाडूची माती देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. मूर्तिकार किती मूर्ती घडवणार आहेत, किती साठा करणार आहेत याची सर्व माहिती महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कारखानदारांनी कारखान्यात फलक लावावा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या गणेश मूर्ती बनवण्याबाबतचं आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले.